मुझे बहुत याद आती है डॉक्टर आम्बेडकर जी की। अब आम्बेडकर जी ने अपने जीवन में कितना भुगता, अनेक बाधाओं को पार करते करते वो महामानव कितनी ऊंचाई तक पहुंच गया। हमारे संविधान के निर्माताओं में उनका अग्रगण्य नाम है। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहोत की अनेक असे हिंदू महाराज आपल्याला पाहायला मिळतात की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्याचसोबत भारतीय संविधानाला नेहमीच टार्गेट करत असतात। परंतु आता मित्रांनो, जी लोक मनुस्मृतीवरती चालायची गोष्ट करत होते किंवा मनुस्मृतीला मानायला पाहिजे अशा गप्पा मारत होते, आता 30 लोक जे आहे मित्रांनो भारतीय संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आभार मानताना दिसत आहे। तर त्याचं झालंय काय आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। तो जो व्हिडिओ आहे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा आहे। या व्हिडिओमध्ये बोलत असताना ते थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कौतुक करतात। त्यासोबत ते आपल्या भारतीय संविधानाबद्दल देखील मोठं वक्तव्य करताना आपल्याला दिसतात। त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा न्याय, यांच्यासारखा ज्ञानी माणूस होणं किंवा यांच्यासारखी बुद्धिमत्ता असलेला माणूस होणं हे आपल्या भारत देशात कदापिही शक्य नाही। ज्या लोकांना ज्या शिक्षणाची मुभा नव्हती किंवा शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्या भारताचं संविधान लिहिलं, त्यांनी फक्त भारताचं संविधानच नाही लिहिलं, तर त्यासोबत जेव्हा त्या ठिकाणी ते मसुदा समिती किंवा त्या ठिकाणी संविधानाबद्दल बोलणी करायला उभे राहत होते, तेव्हा त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी कोणाची हिंमत होत नसे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एवढं प्रखर ज्ञान होतं। त्यामुळे आपण नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आभार मानलं पाहिजे व त्याचसोबत आपले जे आहे भारतीय संविधान याचं देखील नेहमी आभार मानलं पाहिजे। तर चला पाहूया ते महाराज नेमकं काय म्हणालेत। बहुत याद आती है डॉक्टर आम्बेडकर जी की। अब आम्बेडकर जी ने अपने जीवन में कितना भुगता, अनेक बाधाओं को पार करते करते वो महामानव कितनी ऊंचाई तक पहुंच गया। हमारे संविधान के निर्माताओं में उनका अग्रगण्य नाम है। इसके पीछे उनकी तपस्या कितनी है। उनके जीवन का एक भी दिन ऐसा नहीं गया, एक भी रात्रि ऐसी नहीं गई जब वे 2 बजे से पहले सो गए हो। इतने सारे ग्रंथों का अध्ययन उन्होंने किया, 2-3 जन्मों में भी आदमी उतने ग्रंथ नहीं पढ़ सकेगा। इतना उनका गहरा अध्ययन था। रोज लिखते थे। घर को डेकोरेट करने के लिए, बंगले को डेकोरेट करने के लिए कुछ पुस्तकें ला करके रखना, ये हम लोगों का स्वभाव है। लेकिन इतनी पुस्तकें इकट्ठी हो गई कि कहां रखा जाए, इसलिए नया बंगला ही बनाना पड़ा। ये आम्बेडकर जी का जीवन है। वो उनका घर अभी भी है मुंबई में, राजगृह। इतने सारे ग्रंथों का अध्ययन। इसका परिणाम क्या था? इसका परिणाम पार्लियामेंट्री बोर्ड में जब वे आर्गुमेंट करने के लिए उठते थे, तब सबको उनकी ओर ध्यान देना ही पड़ता था। उनकी बातों के सामने झुक